पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। अध्यास चालू असलेला विषय, त्यामध्ये काल संसर्गाध्यास हा आपल्याला सगळं काय आहे स्पष्ट करून सांगितला। आता पुढचा विषय असा, आत्म्याचे धर्म सर्व बुद्धीवर बसविले। यावरून आत्म्याचे सच्चिदानंद रूपत्व बुद्धीवर व बुद्धीचे संसारादी धर्म आत्म्यावर असा जो अध्यास घडला आहे तो अन्योन्याध्यास आहे। आता झालं काय तर आत्म्याचे बुद्धीवर धर्म आणि दुसरे काय आहेत बुद्धीचे आत्म्यावर, म्हणजे एकमेकाच्या ठिकाणी। जे आत्म्याचे धर्म आहे ते बुद्धीच्या ठिकाणी आहे असं वाटणं, आणि जे बुद्धीचे धर्म आहे ते आत्म्याच्या ठिकाणी असणं वाटणं। आत्म्याचे धर्म काय तर सच्चिदानंदत्व, मग सच्चिदानंद स्वरूप कोण आहे तर बुद्धी, आणि बुद्धीच्या ठिकाणी काय हा माझा संसार आहे, ह्या संसाराचं मीच सगळं काय करतो असा जो संसाराचा घेतलेला धर्म आहे तो घातला आत्म्यावर। मनुष्याला एखादी गोष्ट कमी पडली की माझा आत्मा तळमळला, आत्म्याला तळमळ लागली असं त्याला वाटतं, कारण हे सगळं कमी जास्ती ते आत्म्यावर त्याने घातलं। म्हणजेच एकाचा एकावर मग अन्याचा अन्यावर, म्हणून अन्योन्याध्यास। आता संसर्गाध्यास झाला जवळजवळ आले म्हणून, आणि अन्याचा अन्यावर म्हणजे याचा धर्म त्याच्यावर आणि त्याचा धर्म याच्यावर असा झाला, त्याला अन्योन्याध्यास असं म्हणायचं। अगदी प्रथम जो अज्ञानाचा अध्यास सांगितला तो कारणाध्यास सांगून त्यापुढील सर्व अध्यास कार्याध्यास आहेत हेच लक्षात येईल। तेव्हा एकच आहे की जो अज्ञानाचाच पहिल्यांदा झालेला आहे, अज्ञान आवरण पडलं हे कारणाध्यास, आणि तिथून जे अध्यास सांगितले ते कोणते तर एक संसर्गाध्यास सांगितला, दुसरा अन्योन्याध्यास सांगितला। हे सगळे कसे आहेत हे कार्याध्यास आहेत। अंतःकरणातील बुद्धीचे धर्म आत्म्याने आपणावर घेतले म्हणजे बुद्धी ही अज्ञानाचे किंवा मायेचे सत्वगुणाचे कार्य आहे। त्याच मायेचे रजोगुणाचे मन चित्त हे कार्य आहे, आणि अहंकार हा तमगुणाचे कार्य आहे। त्यानंतर पुढील म्हणजे मनाचे संकल्प आणि विकल्प, चित्ताचे चैत्व विषय आणि अहंकाराचा अहमपणा हे अंतःकरणाचे धर्म आत्म्याचे आपल्या अंगावर घेतले। आत्म्याने आपल्या अंगावर घेतले म्हणजे आत्म्यावर ते घातले गेले। आत्तापर्यंत आपण काय पाहिलं तर कार्याध्यासामध्ये बुद्धीचं कार्य काय, मनाचं कार्य काय, चित्ताचं कार्य काय, अहंकाराचं कार्य काय, आणि हे सगळं कार्य आता कोणावर गेलं, आत्म्याच्या ठिकाणी गेलं। आपण एखादा मराठ्याच्या घरचा चहा घेतला, मग लिंगायताचा घ्यायला काय हरकत आहे, तेथील घेतला मग माळी साळी तेली न्हावी धोबी यांचा घेऊ लागतो, मग धर्मबाह्य जैन मुसलमान यांचाही घेण्यास आडकाठी घेत नाही, अशी घसरगुंडी झाली म्हणजे मग अंत्यज वगैरे पर्यंत मजल जातेच। एकंदरीत एखाद्या माणसाने आधी चूक केली की तो चुका करतच जातो, कारण त्याला वाटतं की अगोदर आपण हे केलं त्यात कुठं काय बिघडलं आहे,
आपण जरी काय आहे की झालं चुकीचं तर त्याचा काय आपल्याला शिक्षा झाली नाही, त्याच्या पुढचं करतो, त्याच्या पुढचं करतो, मग झालंच. जसं एखाद्या माणसाने कोणाचं काहीतरी उचललं म्हणजे त्याला वाटतं मला कोण आहे, कोणी पाहिलं नाही, मग त्याला कोणाचं काय घ्यायची सवयच लागते पुढं. त्याप्रमाणे आत्म्यावर एक कारणाध्यास झाला की मग कार्याध्यासाची घसरगुंडी घसरत आत्म्यावर पुढील स्थूलाचे अध्यास घडण्यास प्रत्यवाय येऊ शकत नाही. मग आता किती अध्यास वर झाले तर प्रत्यवाय म्हणजे अडचण कशाची यायची, सतत आहे, कारण त्या अध्यासाची सवय लागली. आणि मूळचा अध्यास झाल्यानंतर त्यावर आणखीन किती जरी अध्यास झाले तर अध्यासावर अध्यास झाले. मग पहिला काय जुना आहे तो आहेच, त्यावर किती जरी झाले तरी हे सगळे होतच जात असतात. माझे प्राण व्याकुळ झाले, त्याला अन्नपाणी पाहिजे ही गोष्ट अशी न होता मी अन्नपाण्यापासून व्याकुळ झालो. हा प्राणाचा अध्यास, प्राण म्हणजेच मी, हा प्राणाध्यास. आता प्राणाचं काय आहे की त्याचे धर्म आहेत. त्याचे धर्म काय, भूक आणि तहान, हे प्राणाचे धर्म आहेत. आणि त्याच्यामध्ये प्राणाच्या उर्मी ह्या, मग त्या ज्या उर्मी आहेत त्या उर्मी आम्ही आमच्यावर घेतल्या. मी अन्नपाण्यापासून व्याकुळ झालो हे स्वतःच्या ठिकाणी घ्यायला लागला, म्हणजेच प्राणाचे धर्म आपण आपल्या ठिकाणी घेतले. हा झाला अध्यास आणि तोच काय आहे प्राणाचा अध्यास, म्हणून प्राणाध्यास. डोळा दुखू लागला, डोळा गेला, डोळा आंधळा झाला नसून मी आंधळा झालो, मी लंगडा झालो वगैरे वगैरे. इंद्रिय रूप म्हणजेच मी हा इंद्रियाध्यास. आता जे काही इंद्रियाचं असेल ते सगळं स्वतःवर घेतलं, मग ते सगळं घेऊ लागला की तो इंद्रियांचा अध्यास झाला. मग जसं प्राणाचा अध्यास झाला आता इंद्रियांचा अध्यास झाला. मी रूपवान, मी काळा, मी उंच, मी खुजा हे शरीराचे विभाग आत्म्याने आपल्यावर घेतले. शरीर अमर आहे वगैरे आपले धर्म त्या शरीरावर लावावेत. हा अन्योन्याध्यासापासून शरीराध्यास ही आहेच. आता त्याच्यावर हे सगळे अन्योन्याध्यासच आहेत आणि त्यालाच पुढं आता काय अध्यासाची मालिकाच सांगितली. मग शरीराचे जे काही धर्म आहेत, उंचा खुजा काळा गोरा काही जे असेल ते असेल, मग त्याच्यात काय झालं ते मीकडं घेतलं. एखादा मनुष्य कोणाला जरी म्हणला की हे काळ्या इकडे, तर त्याला राग येतो. आता रंग कोणाचा आहे काळा, शरीराचा, पण त्याला हाक मारली की मी काळा हे त्याच्या ठिकाणी पक्का असल्यामुळं त्याला काळ्या म्हणलं की राग आला. मग आता एखाद्याला गोरा म्हणलं तर गोरा म्हणल्यावर काय त्याला काय राग यायचं कारण नाही, पण म्हणणारा तसा नाही म्हणला. तो चांगला गोरापान होता, त्याला तो म्हणतो हे पांढरी पाल इकडे. आता गोरा असून सुद्धा त्याला राग आला की मला गोरा नाही तर काय पालीसारखा पांढरा म्हणतो. मनुष्याला शरीरावरचा रंग त्याचासुद्धा अध्यास झाला. तो कशामुळं तर मी तो आहे, म्हणजे मी गोरा आहे, मी काळा आहे हे त्यांनी जवळ घेतलं आणि त्याच्यामुळं शरीराचे जे काय अध्यास आहे ते तिकडं आले. आता शरीर सारखं बदलतं आहे. आपल्याला तर काय नुसत्या ढोबळ अवस्था माहितीत, पण असं त्यांनी सांगितलं की क्षणाक्षणाला बदलतं आहे. शरीर सारखं क्षणाक्षणाला बदलतं आहे आणि त्या बदलणाऱ्या शरीराला बदललं आम्ही म्हणत नाही, शरीर अमर आहे असं समजतो. मग अमर आहे हा सुद्धा काय आहे अध्यासच घेतला. अमर कोण आहे, आत्मा आहे, आणि शरीर कोण आहे, मर्क आहे. पण आत्म्याचा अमरपणा शरीरानं धारण केला. आणि मी इकडं तिकडं गेलो, गावाला गेलो, शेतामध्ये गेलो की माझा आत्मा तिथं येतो. असं शरीर त्या आत्म्याचा वाहक आहे. शरीरामुळं आत्म्याला इकडं तिकडं जाता येतं. असं त्याने काय केलं, शरीराचंच आत्म्यावर घातलं.
यापुढे मी ब्राह्मण, मी कुलवान हा जात्याध्यास, धर्माध्यास, यापुढे मी श्रीमंत, मी धनवान, मी हा धनाध्यास, त्याच्यापुढं मी शिकलेला, पंडित, शास्त्री, विद्वान वगैरे विद्याध्यास, हे घसरत आपण किती खाली आलो हे ज्ञानाच्या लक्षात राहिले नाही. असे आता अध्यास अनेक झाले. किती त्याच्या ठिकाणी आलं म्हणजे इतके सगळे आहेत. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीला एका आवरणावर दुसरं, दुसऱ्या आवरणावर तिसरं, अशी कितीतरी आवरणं आहेत आपण घेतलेली. मकेच्या कणसाला कसा एकावर एक पाला असतो, तशी ही सगळी आवरणं म्हणजेच अध्यास आपण घेतले आणि त्यांची त्या वेळेला नावं आली. शरीराचा घेतला शरीराचा अध्यास, जातीचा घेतला जात्याध्यास, धर्माचा घेतला धर्माध्यास, धनाचा घेतला धनाध्यास, असं करत विद्याध्यास, हे सगळे एकापुढे एक अध्यास अंगावर घेतले. जितके अध्यास घेतले तितकं सत्यापासून दूर चालला. म्हणजे परमात्माच एक आहे, पण त्याच्यापासून ह्या अध्यासानं अंतरच पडलं झालं. मग मी निरोगी, मी रोगी, मी बाल, मी तरुण, मी वृद्ध व आता मी मरणार आणि माझे कोण रक्षण करणार किंवा कसे होईल. तसेच आत्तापर्यंत मी जे पाप पुण्य केले त्याची फेड किंवा भोग हे मला भोगावे लागणार आहेत. हे सगळं काय केलं, स्वतःकडे घेतलं. मग जसं शरीराच्या ठिकाणी काय जे असेल ते तर घेतलंच, पण शरीराद्वारे जे काही घडलेलं काम आहे त्याच्यात पुण्य झालं का पाप झालं याची धारणा होऊन मी पापी किंवा मी पुण्यवान. आणि मग जो कोणता असेल, पाप जर असलं तर मला पापाचे भोग भोगावे लागतील, पुण्य असलं तर मला पुण्याचे भोग भोगावे लागतील. तेव्हा त्याचे म्हणजे माझे कसे होईल. असे तुरुंगातील पुण्य म्हणजे आपल्याजवळील बिडी दुसऱ्या कैद्याला देऊन केलेले उपकार. पुण्य किंवा दुसऱ्या कैद्याच्या डोक्यात खोरे हाणून केलेल्या जखमेचे पाप. आता पाप आणि पुण्य आम्ही कसं ठरवतो, यत्किंचित गोष्ट केली तर त्याला पाप पुण्य आलं. त्याला त्याने उदाहरण घेतलं की दोन्ही तुरुंगातलेच कैदी, आणि एका कैद्याने काय केलं, आपल्याजवळची बिडी त्याला दिली, झालं म्हणला मला पुण्य, कारण त्याला दिली बिडी. आणि दुसऱ्याने काय केलं, हातातलं खोरं मारलं दुसऱ्याच्या डोक्यात, त्याला जखम झाली, आता तुला पाप झालं. म्हणजे जे काही आहे ते एवढं तेवढं कार्य आणि त्याचे पाप पुण्याची मोजमाप चालू झाली. हे त्या तुरुंगातच भोगावे लागते. आता झालं त्याच्या ठिकाणी काय असेल तर त्यांनी काय केलं, ह्याच्या पुण्य म्हणून त्यांनी त्याच्या ताटातली भाकरी किंवा भाजी त्याला जास्त दिली, म्हणलं माझं एवढ्यात भागतं, तुला भूक जास्त आहे हे घे, हे पुण्याचं मिळालं. आणि दुसऱ्याने काय केलं, तक्रार केली, मग ह्याला त्याच्यापेक्षा जास्त शिक्षा होती. आता दोघंही तुरुंगातच, पण तुरुंगातच पुण्याचाही भोग मिळाला आणि तुरुंगातच पापाचाही भोग मिळाला. त्याच्या शिक्षा बाहेर येऊन देता येणार नाहीत. त्याप्रमाणे अज्ञानाच्या अध्यासावर घडलेले पुढील सर्व अध्यास हे सर्व भ्रमात्मकच असणार. तेव्हा एकंदरीत सगळ्या अध्यासाला मूळ आई कोण आहे तर अज्ञानच. अज्ञानापासून किती जरी अध्यास झाले असले आणि एकावर एक असले तरी सगळ्या अध्यासाचं एकच नाव आहे भ्रम. हा तुम्हाला झालेला भ्रमच आहे. मग भ्रमी त्याचा दानधर्म हे वेड्यामुळे निष्फळ होतात असे आपण समजतो. आता जसं एखादा काय झालेला आहे, भ्रमिष्ठ आहे, आणि त्याने काय केलं, स्वतःजवळचं काय कोणाला दिलं, तर दिलं जरी असलं तरी त्यांनी ते दिलं, म्हणजे एखादा वेडा आहे आणि त्याने खिशातले तर काय पैसे कोणी दिले असले 10 रुपये देऊन टाकले दुसऱ्याला,
आता बाकीच्यानं समजायचं बघा किती दान केलं त्यांनी, दान केलं काही वेड्यातले चाळे आहेत, त्यांनी त्याच्या वेड्याच्या चाळ्यामध्ये ते केलेलं आहे. त्याप्रमाणे अज्ञानाच्या भूमिकेवरून केलेले जप तप किंवा इतर पुण्य या सदरात कसे ठेवता येईल? कारण भ्रमाच्या स्थितीत केलेल्या गोष्टी कोणी समंजस मनुष्य जमेस धरत नाही. तसं अज्ञानाच्या मध्ये किती जरी जप तप पुण्य केली तर त्या अज्ञानजन्यच आहेत, अज्ञानाच्या बाहेर निघणारी नाहीत. ते जप तप ह्याला अज्ञानाच्या बाहेरही काढू शकत नाही. मग त्याच्यामध्ये सगळा भ्रमच आहे आणि भ्रमातनंच मनुष्य भ्रमाचीच कामं करत राहतो. यावरून सर्व पाप पुण्यात्मक पापाची फेड करावी लागणार आहे. माझे कसे होईल असा हा अध्यासाचा परिणाम आहे. तेव्हा एकंदरीत अज्ञानातूनच घडलेलं सगळं आहे आणि ते मुळात अज्ञान हेच पाप आहे. मग पापात्मके पुण्य, पापातलं पुण्य केलं तर तेवढा काय भोग तुला होईल. एरवी काय आहे, पापात्मके पापे. मग हे जे दोन्ही असेल ते तिथं भोगावेच लागतील. अर्थात त्या त्या अध्यासाचा परिणाम त्याला भोगावा लागेल. एखादा पुरुष असून त्याला स्त्री नाटकाची भूमिका बजावयाची आहे. सामान्य ज्ञानाने मी पुरुष आहे हे ध्यानात असू शकेल, परंतु हावभाव नैसर्गिक दिसावे म्हणून पायाला गजगती किंवा हाताने फिरवून हात हलविणे या क्रिया बनवून त्याला घ्याव्या लागतात. आता त्याला त्याने उदाहरण असं दिलं की एखादा मनुष्य आहे आणि त्याला नाटकात काम करायचं पण स्त्री भूमिका आहे. तेव्हा स्त्री कशी चालते, जसं त्यांनी दाखवलं की गजगती, हत्ती कसा हळूवार चालतो तशी हळूवार चालणारी स्त्री, हात चालताना हात गोल गोल फिरवणारी, हे सगळ्या क्रिया त्याने आत्मसात केल्या. कारण त्याला आता काय करायचं आहे, तिथं स्त्रीची भूमिका करायची ना. म्हणजे स्त्रिया कशा वागतात तसं त्याला वागावं लागल. त्याच्याकरता त्याने अगोदरपासून ते सगळं आपल्या अंगी सवय लावून घेतली. पुढे नाटकाचा धंदा सुटला, पण हाताचे ओवाळणे गेले नाही आणि स्त्रीरूपाध्यासाने तसेच राहिले. आता ते स्त्रियासारखं बोलायचं, मी उठते मी बसते, हेच त्याच्या तोंडी राहिलं. ती जशी चालते स्त्रिया त्या प्रकारे चालण्याची पद्धत राहिली. नाटक सुटलं. नाटकात का आता हा कामही करत नाही, मूळचाच पुरुष, पण वागायला मात्र आता स्त्रीसारखा वागायला लागला. तमाशात नृत्यकाम करणारा मुलगा पुढे गृहस्थाश्रमी बनून म्हातारा झाला तरी तो ओळखू येतो. चालण्याचे ढंग किंवा बोलण्याचे लकबी तशाच राहतात. हा अध्यास आहे. आता एखादा नृत्यकाम करणारा तो सुद्धा काय आहे, पुढं ते सगळं झालं, म्हातारा झाला आहे. आता ते कुठं काम करत नाही, आता नाचतही नाही, पण नाचल्यासारखाच चालतो, कारण त्याला ती एक सवयच लागलेली आहे. अशा प्रकारे ज्ञानावर अज्ञानाचा कारणाध्यास, नंतर अंतःकरण धर्माचा कार्याध्यास, नंतर स्थूल शरीराचा अध्यास, जाती धर्म यांचा अध्यास, यापुढे इंद्रिय विषयाचा अध्यास, ही अध्यास परंपरा आत्म्याच्या मागे लागली. आता यासारखं एक कारणाचा अध्यास आहे आणि त्याच्यापुढं जेवढे काही अंतःकरणाच्या ठिकाणी निर्माण होणारे, अंतःकरणाचा धर्म स्वीकारून निर्माण होणारे, ते सगळे कोण आहेत, ते कार्याध्यास आहेत. मग कार्याध्यासात जेवढी मालिका आपल्याला सांगितली तेवढं सगळं त्यात आलं. मग स्थूल, पुन्हा झालं तर शरीराचा अध्यास, जाती धर्म, हे सगळे अध्यास एकापुढे एक आपल्यापुढं येत राहतील. या घटनेवरून आणखी एक कोडे सुटू शकेल. ते हे की
अंते मतिस्सा गतिः असे भगवत वचन आहे. बुद्धीद्वारा ज्ञान ज्या विषयाचा अध्यास घेईल ते रूप बनते किंवा ज्ञान बनते. आता जसं एखाद्या काय बुद्धीवर ज्ञानाचा विषय असो किंवा काय असो त्याचा एकदा का अध्यास झाला की तदरूप त्या ठिकाणी बुद्धी काय बनत असते. आणि मग ती बुद्धी म्हणजे त्या बुद्धीतलं ज्ञान ते सुद्धा त्याच्यासारखं होतं. जड भरताच्या ज्ञानाला हारणीचा अध्यास झाला. रोहिदासाला जोड्यावरून चर्मकाराचा धंद्याचा अध्यास झाला. त्या त्या भ्रमाप्रमाणे तशा तशा उपाध्या म्हणजे स्थूल शरीर बदलतो. तेव्हा जे हे अध्यास आहेत ते शेवटी त्याच अध्यासाचा पकडा झाल्यामुळं मनुष्याला काय दुसऱ्या जन्मात गेल्यानंतर तोच जन्म त्याला प्राप्त करावा लागतो. त्याला उदाहरणं सांगितली त्यांनी की पहिले ह्याच्यात काय आहे, जड भरताला हारणीचा अध्यास आणि रोहिदासाला त्या जोड्याच्या ठिकाणी झाल्यामुळं तोही पुढं काय चर्मकार झाला. म्हणजे जन्म घ्यावे लागतील. आयुष्यभर ज्या विषयाचा अध्यास होतो तो मरणाच्या वेळी तीव्रतर होतो व त्याप्रमाणे जन्म मिळतो. यावरून मनुष्येतर योनीचे अध्यास आपल्या ज्ञानाच्या कळण्याच्या कक्षेत येत नाहीत. त्यास अध्यास ईश्वरास कळतो. तेव्हा आता हा जो काही त्याला परत मिळणारा अध्यास आहे त्यांनी त्याला त्या प्रकारचे जन्म होतात. कारण अगोदरपासून त्याच अध्यासाची त्याला सवय आहे. मृत्यूच्या वेळीसुद्धा त्याला तोच अध्यास होतो. म्हणून आता तिथं सांगितलं की जे काही मनुष्य योनीत त्यांच्या ठिकाणी जे अध्यास आहेत ते त्यांच्या ज्ञानाच्या कळण्यात नाहीत. कोणी मनुष्य स्वतःचा अध्यास सांगेल पण मला आता हाच जन्म पुढे यायचा आहे असं नाही मानणार, कारण कळणार नाही. मग हे कळतं कोणाला, तर हे सगळे अध्यास ईश्वराला कळतात व त्याच्या अध्यासाप्रमाणे त्यावर स्थूल उपाधी ईश्वर चढवितो. मानवाचाही अध्यास अंतसमयी किती तीव्र होतो हेही पूर्णपणाने आपल्या कळण्यास साधन नसते. तेव्हा हे सगळे अध्यास त्याचं त्या पाहून पुढचं जे काही शरीर आहे ते ईश्वर त्याप्रमाणे त्याच्यावर उपाधी चढवतो आणि त्याला तो जन्म मिळतो. आता कुठल्याही मनुष्याला आपल्याला कोणता अध्यास जास्त तीव्र झाला आहे हे शेवटपर्यंत कळत नाही. ते ईश्वरालाच कळून ईश्वर त्याच्या अध्यासानुसार स्थूल उपाधी त्यावर चढवितो. पण स्थूलमानाने मनुष्य इतके ओळखू शकतो की धनाचा अतिलोभी व खर्चाचा चिक्कू माणूस हा धनावर भूत होऊन बसेल असे अनुमान आपण काढतो. आता एखाद्यावर ठरवलं की ज्या अर्थी हा काय आहे की धनाचा लोभी आणि पैसे खर्च करायला तयार नाही, त्या अर्थी तो धनावर भूत होऊन बसेल. ही आपली काय आहे ठोकताळ्यानं आपण ते सगळे काय आहे विचार करतो किंवा त्या पद्धतीने होईल असं आपल्याला वाटत असतं. पण हेच होईल असं नाही, कारण हे आपले अंदाज आहेत. स्थूल शरीर कितीही बदलोत, नवनवी कितीही शरीरे वर येवोत, आत्मा व अंतःकरण उपाधी ही कायमच राहणार आहे. आता त्याच्यात एक लक्षात आलं की शरीरं बदलतील म्हणजे जन्म दुसरे मिळतील, पण अंतःकरण आणि आत्मा ह्या दोघांच्या उपाधीने जे अध्यास झाला आहे म्हणजेच कारणाध्यास हा आहेच. कारणाध्यास फक्त कुठं जातो तर संत महात्म्याच्या सान्निध्यातच, त्यांच्याशिवाय कुठं जात नाही. म्हणजे आत्मा व अज्ञान, बुद्धी, आत्मा व मन, आत्मा चित्त, आत्मा व प्राण, आत्मा व इंद्रिये, आत्मा व विषय हे त्यांचे अध्यास हे कायमच राहणार आहेत. मग एकदा कारणाध्यास असला की पुढचे अध्यास
त्या ठिकाणी राहणारच आहेत. फक्त बदल झालाच तर ब्राह्मण धर्मातील शरीर सुटून क्षत्रिय धर्मातील शरीर आले तर जाती धर्माध्यास बदल होतो. आता तो त्याच्याऐवजी दुसऱ्या वर्णात जन्माला गेला तर तेवढा बदल त्याचा झाला, म्हणजे धर्माचा अध्यास तेवढा बदलला, बाकीचं सगळं आहेच. अशी समजूत आपणास करून घेता येईल. आम्ही सुशिक्षित असो किंवा अशिक्षित असो, चांगले व्यवहारी असो किंवा नसो, अक्कल चालवून दूरदृष्टीने अचूक अडीअडचणी जाणून तरतूद करणारे असो, या अध्यास परंपरेचा व व्यवहाराचा विरोध होत नाही. उलट अध्यास सहाय्यक करतात असे दिसून येईल. म्हणजे आमचं किती जरी इकडं अक्कल हुशारी असली आणि किती आम्ही व्यवस्थित सगळं करत असलो, पुढच्या सगळ्या गोष्टीची तरतूद करण्याचं नियोजन करण्याचं आमच्या ठिकाणी जरी असलं तरी अध्यासाची परंपरा मात्र काही आपण बदलू शकत नाही. ही कायम आहे. कारण तुमचा व्यवहार किती शुद्ध किती चोख असला तरी ह्याचं काय आहे त्याचं ह्याचं विरोध नाही. त्याच्यामुळं ते त्याच्या ठिकाणी आहेत आणि हे अध्यास त्याला मदतच करणारे आहेत, त्याच्यातून दूर काढणारे नाहीत. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.